स्टार प्रभा परिवार पुरस्कार सोहळाचा इथे रंगणार आहे आणि रेड कार्पेटवर तर माझ्यासोबत अत्यंत तुम्हा सर्वांची लाडकी जोडी म्हणजे मिलिंद आणि रुपाली आहेत. दोघांचं स्वागत आहे खरं तर लोकमत फिल्मीमध्ये आणि ॲज युजल खूप गोड दिसत आहे. दोघांनी असं ठरवून कॉम्बिनेशन आहे का की सगळ्यांनीच तुमच्या मालिकेतल्या सगळ्यांनी हे कॉम्बिनेशन ठरवलं आहे का खास तुमच्या जोडीचं हे कॉम्बिनेशन? आमच्या टीमचं म्हणजे आमच्या सिरियलचं कलर त्यांनी गोल्डन आणि ब्लॅक दिला आहे. तर माझं हे नक्षनी डिझाईन केलेलं आहे. मला बऱ्याच लोकांनी विचारलं याच्यात गोल्डन कुठे आहे ते, म्हटलं शोधा. आणि मी म्हटलं हे ब्लॅक आणि हा जो आहे ना हा गोल्डन. एक गोल्डन आहेच तुमच्यासोबत, हिरोईन आहे तुमची एवढी खास सुंदर दिसते. रुपाली काय सांगशील आजच्या आउटफिटबद्दल? रुबाब इंडियाने आउटफिट डिझाईन केलाय आणि ब्लॅक आणि गोल्ड असल्यामुळे एक फार इझी कलर आहे तो आणि काही तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं कॉम्बिनेशन करू शकता. सो मग तसा हा एक आउटफिट तयार झाला आहे. बरं, ह्यातली खास गोष्ट म्हणजे ही जी ज्वेलरी आहे ही माझ्या आईने बनवलेली आहे, त्यामुळे त्याच्यात एक वेगळा खास टच आहे या आउटफिटमध्ये. ती सुद्धा आईने बनवलेली आहे. चलो खरं तर थोडंसं क्रेडिट तुला आईला द्यावं लागेल. हो. आणि आता वुमन्स डे आणि वुमन्स वीक, वुमन्स डे आता झाला त्यामुळे किती छान आहे. वा, तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्या मिलिंद सर? दरवेळेला तुम्ही छानच कॉम्प्लिमेंट देता रुपालीला, पण ॲक्च्युली खरंच आहे की प्रोफेशनल माणसांनी कसं राहावं किंवा आपल्याला कसं एनहॅन्स करावं हे शिकण्यासारखंच आहे. कारण बऱ्याच लोकांनी तिच्या त्या याच्यावर कॉमेंट, अरे हे काय आहे, म्हणजे मला वाटलं तुझी बट आली आहे का वगैरे असं काहीतरी मी ऐकत होतो मगाशी. पण ती म्हणाली आईने डिझाईन केली. आणि एक ना खूप शिकण्यासारखं आहे की मी काही घातलं तर मी कॅरी करू शकेन किंवा मला कोणी प्रेमाने माझ्यासाठी बनवलं ते मी कसं एनहॅन्स करेन, ते एका आर्टिस्टचं काम आहे. ते तिच्याकडनं शिकण्यासारखं आणि हे कॉम्प्लिमेंट मला द्यावंसं वाटतं की ती खरंच कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की जो माणूस घालतो त्या माणसाने घातल्यानंतर त्याची किंमत वाढते किंवा तसं तिच्याकडे आहे की तिने कुठलंही आउटफिट किंवा कॉस्ट्यूम किंवा ज्वेलरी घातल्यानंतर ते एनहॅन्स होते. जेव्हा विचारते इतर अभिनेत्रींना की स्टायलिश अभिनेत्री त्यांना कोण वाटते, बऱ्याच जणी तुझं नाव घेतात कारण तू जे वेअर करते ते तू अगदी कम्फर्टेबली वेअर करते आणि तो कॉन्फिडन्स तुझ्याच असतो. तुझी स्टाईल स्टेटमेंट म्हणून जर प्रेक्षकांना तुला सांगायचं असेल तू कसं कॅरी करते, कसा तो कॉन्फिडन्स आहे? अरे हे बघ, आता असा काहीतरी आउटफिट डिझाईन झाला आहे. आईला कळल्यानंतर आईने ही ज्वेलरी, म्हणजे आपण म्हणतो की अरे त्या काळातल्या बायका किंवा काय, पण आत्ताच्या जगात आत्ताच्या 21st सेंचुरीमध्ये किंवा आत्ताच्या काळातल्या काय ट्रेंड चालू आहे काही नाही. सो हे सगळं असं आईच्या डोक्यात येणं आणि की नाही, तिला म्हटलं की मला एकाच कानात घालायचं आहे, तर मग एकाच कानात काय घालायचं आहे. सो हे सगळं तिच्याकडनंच येतं. तो कम्फर्ट झोन मला असं वाटतं की तुमच्या घरातनंच तो सुरू होतो आणि तो कॉन्फिडन्स म्हण किंवा तो कम्फर्टेबल, तुम्ही काय कपडे घातल्यानंतर कसे कम्फर्टेबल आहात किंवा कसं कॅरी करता, मला असं वाटतं तो तिथनंच आलेला आहे. तिथलाच तो सगळा वाहतोय प्रवाह. स्टार्सही मला तुझ्या नेकवर मस्त दिसत आहेत, सो तेही स्पेशल आजच्या लुकसाठी आहेत का आधी केलं? हां, ह्याचं क्रेडिट मी समीर दादाला देईल, माझ्या मेकअप आर्टिस्टला समीर म्हात्रे. सो स्टार प्रवाह अवॉर्ड्स शो आहे, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार. सो त्याचं असं काहीतरी होतं की आपण काहीतरी असा एक वेगळा टच देऊया. सो तुला माहिती आहे ती टीम एक वेगळ्या लेवलवर काम करत असते. सो बरं, दोघांचा छान परफॉर्मन्स आहे की नाही मिलिंद सर? आणि आम्ही रिहर्सल तर बघितली आहेत, पण कुठल्या गाण्यावर परफॉर्मन्स? या वेळेला माझा जो परफॉर्मन्स आहे तो माझ्या मुलाबरोबर आहे आणि हा कुटुंबाचा कार्यक्रम असल्यामुळे कुटुंबाच्या वेगळ्या नात्यांमधला परफॉर्मन्स आहे. तर यावेळेला भन्नाट परफॉर्मन्स माझा आणि यशचा आहे जो झाला आहे. तर आपण आता बघूया. पहिले तुझा परफॉर्मन्स बाबत काय सांगाय? हां, त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे आत्ताच सगळं मी रिव्हील करत नाही, पण डेफिनेटली प्रोमो झाल्यानंतर कळेलच की काय ॲक्ट आहे काय नाही. पण मज्जा आली, धमाल आली. मला एकंदरीतच जेव्हा वैभवची अख्खी टीम जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरू करते ना, रिहर्सल्स आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा करायला लागते, तेव्हा एक वेगळी एनर्जीज येते. आणि आम्हाला सुद्धा एक डेली शूटिंगमधनं 12-14 तासांनंतर एक थोडासा एक ब्रेक मिळतो काहीतरी वेगळं करण्यासाठी. पण मजा येणार आहे, धमाल येणार आहे. मला करताना मजा आली, ऑफकोर्स प्रेक्षकांनाही मजा येणार. मला बघायचं आहे तुमचा परफॉर्मन्स देखील आणि आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा प्रचंड छान दिसत आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.
आहे